नमस्कार मंडळी, मी मनाली. आज मी जे काही बोलणार आहे ते कोणाला उत्तर देण्यासाठी नाही, तर माझ्या आयुष्यातील त्या माणसासाठी आहे ज्यांनी प्रत्येक चांगल्या वाईट काळात माझा हात कधीच सोडला नाही. प्रत्येक मुलीच्या मनात लग्नाच्या आधी एक भीती असते. नवं घर कसं असेल, तिथली माणसं मला समजून घेतील का, माझ्या स्वप्नांना तिथे मान मिळेल का, की लग्नानंतर मला स्वतःलाच विसरावं लागेल. मलाही हे सगळे प्रश्न पडायचे, कारण समाजात आपण अनेक गोष्टी ऐकत मोठे होतो. लग्न झालं की मुलींचे स्वतःपेक्षा घराला प्राधान्य द्यायचं, स्वप्न थोडी बाजूला ठेवायची, अशा कितीतरी गोष्टी. पण देवाने माझ्या आयुष्यात अशी माणसं पाठवली ज्यांनी मला बदलायला नाही, तर माझी स्वप्न जगायला शिकवलं. काही नाती रक्ताची असतात आणि काही नाती विश्वासाची. पण खरं सांगायचं तर आयुष्यात सर्वात जास्त ताकद विश्वासाच्या नात्यामधून मिळते. कारण रक्ताची नाते तर जन्मानेच मिळतात, पण विश्वासाची नाती आपल्या वागण्याने आणि प्रेमाने जिंकावी लागतात. मी माझ्या सासरच्या घरातील पहिली सून आहे जी कंटेंट क्रिएटर आहे. त्यामुळे सुरुवातीला अनेकांना हे सगळं नवीनच वाटलं. काहींनी कौतुक केलं, काहींनी प्रश्न विचारले, तर काहींनी नावंही ठेवली. काही वेळा माझ्याबद्दल गैरसमजही पसरवले गेले. हे सगळं पाहून मन खूप दुखायचं. पण त्या प्रत्येक वेळी माझ्या नवऱ्याने माझा हात कधीच सोडला नाही. उलट तो नेहमी म्हणायचा, लोक काय बोलतात ते बोलू दे, तू तुझं काम मनापासून करत राहा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. खरं सांगायचं तर माझा नवरा फक्त माझा जीवनसाथी नाही, तो माझा सर्वात जवळचा मित्र आहे, माझा सर्वात मोठा सपोर्ट सिस्टम आहे आणि माझ्या प्रत्येक स्वप्नांवर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवणारा माणूस आहे. मी कधी थकले, कधी रडले, कधी सगळं सोडून द्यावंसं वाटलं, तेव्हा त्याने मला कधीच पडू दिलं नाही. त्याने माझे अश्रू पाहिले, माझा संघर्ष पाहिला, पण प्रत्येक वेळी मला पुन्हा उभं राहायला शिकवलं. लोकांना माझे व्हिडिओ दिसतात, माझं हसणं दिसतं, पण त्या प्रत्येक व्हिडिओच्या मागे माझ्या नवऱ्याची साथ, त्याचं प्रोत्साहन आणि त्याचा माझ्यावरचा विश्वास उभा आहे. आणि माझ्या सासरच्या लोकांबद्दल जितकं बोलावं तितकं कमीच आहे. त्याने मला कधीच हे करू नको असं म्हटलं नाही. लोक काय म्हणतील म्हणून माझी स्वप्न थांबवली नाहीत. उलट प्रत्येक वेळी म्हणाले, तू पुढे जा, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आज मला जाणवतं, प्रत्येक मुलीला असं सासर मिळावं जिथे तिच्यावर विश्वास ठेवला जातो, आणि असा नवरा मिळावा जो तिची स्वप्न स्वतःची समजतो. तर ती मुलगी आयुष्यात काहीही करू शकते. आज मी जे काही आहे त्यामागे फक्त माझी मेहनत नाही, माझ्या नवऱ्याचा विश्वास आहे, माझ्या सासरच्या कुटुंबाची साथ आहे आणि देवाची कृपा आहे. म्हणूनच आज मला बाहेरच्या लोकांच्या शब्दाची भीती नाही वाटत, कारण त्यांच्या मताला माझ्या आयुष्यात खरंच किंमत नाही. ती माणसं माझ्यासोबतच नाहीत. आयुष्यात प्रत्येकाला खुश ठेवणं कधीच शक्य नसतं, पण ज्या माणसाने तुमच्या कठीण काळात तुमचा हात सोडला नाही, त्यांना आयुष्यभर जपणं नक्कीच शक्य असतं. आज मी मनापासून माझ्या नवऱ्याचे आभार मानते, कारण त्याने कधीच माझी स्वप्न लहान समजली नाहीत. आणि माझ्या सासरच्या कुटुंबाचे आभार मानते, कारण त्याने मला फक्त ह्या घरची सून म्हणून नाही, तर माझी स्वतःची ओळख जपणारी व्यक्ती म्हणून स्वीकारलं. शेवटी फक्त एकच सांगायचं आहे, पैसा, प्रसिद्धी आणि यश हे आयुष्यात नंतरही मिळू शकतं, पण तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारी माणसं मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. देवाकडे आज एकच प्रार्थना आहे, प्रत्येक मुलीला आयुष्यात असा नवरा मिळू दे जो तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, आणि असं सासर मिळू दे जे तिच्या स्वप्नांना पंख देईल. कारण अशा माणसांची साथ असेल तर जग काही बोललं तरी काहीही फरक पडत नाही.